न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये आझाद चौक या ठिकाणी ते स्मशानभूमीपासून माळावरून येणाऱ्या पाणीचा निचरा होण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने काम करण्यात आले। ते काम निकृष्ट दर्जाचं केल्याचं दिसून येत आहे। कारण आझाद चौक या ठिकाणी तसेच भाजी मंडई या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलं गेलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं दिसून आलं। नागरिकांना त्या पाण्यातून ये-जा करायला लागत आहे। तसेच संग्रामनगर आणि इतर झोपडपट्टीमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। नागरिकांच्या घरात पाणी गेले अशी परिस्थिती असताना प्रभागाचे माजी नगरसेवक हे मात्र बिनधास्त आहेत। कारण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठेकेदार त्यांचाच, त्यामुळे त्यांचे मात्र मजा होतीये। प्रभाग क्रमांक 13 मध्ये कुठल्याही प्रकारे माजी नगरसेवकांनी काम केलं नाही। एक चांगलं काम दाखवा, कोट्यावधी रुपयांचा टेंडर पास करून घेतला, पाईपलाईन टाकलं, जाळीला बसवली की या ठिकाणी पाणी जमा होत आहे। परंतु हा भ्रष्टाचार हे माजी नगरसेवकांचा हा लोकांच्या समोर आलाय। तरी नागरिकांकडून असं बोललं जाते की हे काम करणाऱ्या ठेकेदार आणि पालिकेचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कारण या भागात पाणी तर मोठ्या प्रमाणात जमा झालेलं आहे। आजही आझाद चौकामध्ये कालपासून पडलेल्या पावसामुळे पाणी जमा होत आहे। तसेच पाणी जाण्यासाठी पाईपलाईन टाकली आहे आणि त्या पाईपलाईनचा उपयोग काहीच तर पाईपलाईन टाकले आहे आणि पाणी का जमा होत आहे, चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकली गेली आणि चुकीच्या पद्धतीने नको त्या ठिकाणी काम केलं गेलं असं नागरिकांकडून बोललं जात आहे। परंतु माजी नगरसेवकांनी जे केलेले भ्रष्टाचार आहे हे आपल्याला दिसून येत आहेत। कारण कोट्यावधी रुपये खर्च करून या भागात काम केलं गेलं, मोठमोठे खड्डे पडले, लोकांचा अपघात या ठिकाणी घडले, पालिकेचे अधिकारी ही त्यांना सहभागी झालेले आहेत असे या ठिकाणी दिसून येत आहे। तरी नागरिकांकडून बोललं जाते की प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक जोमात, मात्र नागरिक कोमात। कारण काम केलेली फक्त बनवलेले आहे, या कामाचे निकृष्ट दर्जाचं काम केले गेलं आहे हे यावरून दिसून येते। जर चांगल्या पद्धतीचं काम केलं गेलं असतं तर पाणी जमा झालं असतं का, हा प्रश्न नागरिकांमध्ये भेडसावत आहे। पाणी साचण्याचं कारण काय? नदीसारख्या पाण्याचं स्वरूप आझाद चौक, भाजी मंडई, संग्रामनगर झोपडपट्टीच्या भागामध्ये दिसून आलं। मग काम गेलं कुठं? नागरिकांना जो त्रास व्हायचा तो त्रास दुपटीनं व्हावा। कारण याकडे प्रशासनाचं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांचं दुर्लक्ष होताना दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर 22 हा झोपडपट्टी परिसर येत असल्यामुळे या ठिकाणी माजी नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही, फक्त लाली लिपस्टिक लावल्यासारखं काम केलं आणि ते दाखवत आहेत काम केल्याचं दाखवण्याचा भास लोकांना करत आहेत। तरी नागरिकांकडे जो होणारा त्रास आहे, पाण्यातून सतत ये-जा करणं, या ठिकाणी काही भागात खड्डे सुद्धा आहेत, त्यामुळे छोटे मोठे अपघात या भागात घडत आहेत। यामुळे नागरिकांनी न्यूज महाराष्ट्र K9 कडे फोनद्वारे तक्रार केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता पाहिलं आणि ते सत्य आपल्या समोर मांडले आहे। जो भ्रष्टाचार झाला त्याचा पुरावा सहित लवकरच आम्ही न्यूज महाराष्ट्र K9 च्या वतीने हे नागरिकांसमोर सत्य ते आम्ही बाहेर आणणार आहोत। न्यूज महाराष्ट्र K9 साठी मुख्य संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे, पिंपरी चिंचवड। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।